अरे माझ्यासारख्या लग्न करू नको. हिरा पटेलारी मला पाळलो. तुझं लग्न मी माझ्या मुलीसोबत लावलं तुझं मी काय राहणार नाही. मामाने पहिला चमत्कार आपल्या साथ्यावरती केलेला होता. हिरापट ठेलारीला मामा म्हणाला, हिरापट ठेलारी माझं लग्न जर का तू बरजोडीला लावशील ना बऱ्या मंडपात खरकट्या ताटावरून हिरापट ठेलारी तुझं मर जाईल. काय म्हणा मामा, माझं लग्न जर का तू बरजोडीने लावशील तर खरकट्या ताटावरनं तुझं मर जाईल. हिरापट ठेलारी मामाला म्हणाला, बाळू अरे बाळा मी आज मारायचं काय उद्या मारायचं काय, मी आजही मारला तरी चालेल बाळा, पण तुझं लग्न मी माझ्या मुलीसोबत लावलेली सगळ्यांनी निर्णय झाला. मामाचा लग्न करण्यात आलं. मामाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर शेवटवर पंक्ती बसत असतात. शेवटवरती हिरापट ठेलारी जेवणासाठी बसले. जेवतात हिरापट ठेलारीला जागी खटकाला हिरापट ठेलारी जागी मरण पाहिजे. आणि जाता जाता हिरापट ठेलारी या भगवंताला म्हणाले, बाळू साधा सुद्धा व्यक्ती नाही बाळा, जे बोलते बाळू ते शिस्त खरं होते. पण बाळू मी आता जाणार. बाळू बाळू मला शेवटचं वचन आहे ते का मी गेल्यानंतर माझा सर्व प्रपंच तू सांभाळ. बाळू हा बाळू मी गेल्यानंतर माझा सर्व प्रपंच तू सांभाळ. मामाने हुकार दिला. हो हळूहळू मामाचा काय हळूहळू मामाचा प्रपंच सुरू झाला. हळूहळू मामाचा प्रपंच सुरू झाला. सत्यवा माताचं मामाचं काही पटतच नसायचं. काय सत्यवा माताचं मामाचं काही पटतच नसायचं. मामाने सजीव गोष्टी थोडा निर्जीव गोष्टी देखील भगवंताने सत्ता गाजवलेली आहे. संतांना निर्जीव काय आणि सजीव काय एकच. काय संतांना सजीव गोष्ट काय आणि निर्जीव गोष्ट काय त्यांना एकच. ज्या वेळेला मामा दूध काढल्यानंतर मामाच्या काळात दूध काढल्यानंतर सत्यवा माता लोणी उसळत असायची. लोणी झाल्यानंतर ती लोणी ती बाजारात विकत असायची. मामाने एक दोन वेळा सत्यवा माताला समजवण्याचा प्रयत्न केला. सत्यवा तू काही लोणी तयार करते ना सत्यवा, हे गावात विकता सत्यवा, जे का माझ्या दरबारात जे काही शेवगरी गेली गावात असतात त्यांना तू हे खायला दे. सत्यवा माता काय ऐकत नव्हती. एक दिवस मामाने त्या डेऱ्याला आज्ञा केली. डेऱ्याला निर्जीव गोष्ट जातो डेरा. काय डेरा तो निर्जीव. त्याला मामाने सांगितलं, जर तू आजपासून जर का तू यांना लोणी दिलं तर माझ्याशी गाठ आहे. काय जर का तू यांना आजपासून लोणी दिलंस तर माझ्याशी गाठ. विचार करा, निर्जीव डेऱ्याने तब्बल 3 दिवस लोणी दिलं नाही सत्यवा मातेला. किती दिवस? तब्बल 3 दिवस लोणी दिलं नाही का सत्यवा माता निर्जीव डेऱ्याने. शेवटी सत्यवा माताने या भगवंताला माती मागितली. सत्यवा माता नंतर म्हणाली, मी जे काही लोणी निघून सर्व सेवेकरी करायला लागली. मामाने त्या क्षणाला सांगितलं, डेऱ्या तुला मी सांगितलं होतं ना 3 दिवसाचं लोणी यायला द्यायचं नाही. ते जेवढं तो 3 दिवसाचं लोणी जमा करून ठेवलं होतं तेवढं लोणी आज दे. 3 गोळे एका क्षणात त्या डेऱ्याने वरती दिलेले. असा मामाचा चमत्कार आहे. अनेक वेळा सत्यवा माता मामाला म्हणाल्या, हो तुम्हाला झाल्या जगात दिसत असेल, माझं काय दिसत नाही. पण भगवंताने भंडाऱ्याच्या जीवावरती सत्यवा माताला 7.5 महिन्याचे दिवस गेलेले होते.